फायनल जवळ पाखराच्या मंड्याचे 55 नंबर झाले. त्याच्या आधी तर आपला काल चांगलाच गाजवलाय. हो हो. माती मंदिर असू दे किंवा समुद्र किनारा. आणि रोड पण त्याला ते हॅट्रिक केली. ट्रिक कुठे गेली होती? कामातला हॅट्रिक केली चांगलं. वरसोलीला. वर्सोली. महेंद्र शेट्टी बिना पालाची फायनल ते मारली. तर आपल्या बंड्या पाखरांनी तिकडे चांगली दाखवत. तर फायनल गटामध्ये जोडा आहे फायनल सम्राट योगेश पाटील बांधण यांची. आपल्या बैलांची ओळख करून द्या. हा बाजी बाजी आणि हा शंभू. शंभू. तर आपला बाजी गेल्या वर्षीचा आहे ना? हा गेल्या वर्षीचा आहे. गेल्या वर्षी किती नंबर झाले होते? गेल्या वर्षी 3 नंबर केला होता नांदगावला. नांदगावला. हा. आणि आपला हा आता नवीन खरेदी आहे. नवीन खरेदी आहे. कुठून घेतला? हा सांगोल्यावरून घेतलाय. सांगोला. अब दोन्ही कर्नाटक आहेत ना दोन्ही आपल्या? करायला लागेल. याची दुसरी शर्यत आहे. दुसरी. हा. आणि हा ह्याच्यामध्ये 4-5 झाले असते ना शर्यती? त्याच्या गेल्या वर्षी 7 झाल्या. 7. त्याच्या आधी तर आपला काल चांगलाच गाजवलाय. हो हो. माती मंदिर असू दे किंवा समुद्र किनारा. आणि रोड पण रोड पण ना? रोडला कुठला आपला पाखरेच पालायचा? पाखरे आणि बंड्या रोडला पळाला. हम्म. आणि बंदराला पण पाखरे बंड्या पळाला. भाटाला पण पळाला. तिन्ही ठिकाणी बैल चांगले पळाले आमचे. एका नक्कीच. दिवसाला 2दा पळाले. हा तिकडे आपल्या मला वाटतं भेरसेला आणि बेरशे आणि रोहाला ना? रोहाला फायनल मारली. बेरशेला गाडी नव्हती लागली ना? नव्हती लागली. आणि रोहाला लावून नंबर केला होता. नंबर केला अंतरात केला नंबर. त्यावेळेचा काय क्षण सांगायला आपण आठवणीतला? त्यावेळेस क्षण असा होता का हरल्याचा दुःख झाला होता आम्हाला. पण आम्ही मित्रांनी सोडली नाही कोशिश. जायचा रोहायला. सचिन पाटील बोलला जायचा आपण चला या आपण नेले तिथे रोहायला. बैल तुथले सर्व्हिस सेंटरला गुलकोंडी पाजली मस्त की जेवलो आम्ही. आणि गाडी 9 गाड्या होत्या. गाडी आपली अंतरात पहिली आली. तर आपल्या पाखऱ्या आणि बांड्याचे किती नंबर झाले होते आपले फायनल? जवळ पाखराच्या मंड्याचे 55 नंबर झाले. 55 हा. फायनलच ना? फायनल. बांद्राला किती झाली असेल त्यातील? बंदराला ते हॅट्रिक केली. आणि 3 नंबर 2 घेतले. हॅट्रिक कुठे गेली होती? कामातला हॅट्रिक केली. आणि इथे आपण नाही आपला नांदगाव. वरसोलीला. वर्सोलीला. हा महेंद्र शेट्टी बिना पालाची फायनल ते मारली. ती शर्यत काय सांगाल की एवढी पब्लिक होती? म्हणजे पहिली शर्यत असेल की एवढी पब्लिक? मग तेव्हापासून मग जास्त पब्लिक स्टार्ट झाली बांद्राला. काय बिना पालव्याच्या गाड्यांना असं मजा असते. बैलांना मारण नाही आहे. आणि दुसरी गोष्ट बैलांना जिगर लागते. त्या आपल्या बंड्या पाखरांनी जिगर चांगली दाखवली. नक्की. आणि त्या टायमाला बिनजोड पण होते आणि मुंबईची पण पब्लिक आली होती. तर काय सांगाल आपण म्हणजे असं? तर बिनजोडला आपल्याला एवढं मजा नाही. पण आपल्या गाड्यांना मजा अशी आहे थोड्या पैशात हाऊस चांगले होते. नक्कीच. कारण आपलीकडच्या बैलांची थोडी त्यापेक्षा किंमत म्हणजे नाही म्हणलं तरी आपले 25% किंमत असेल आपल्या बैलांची असं. हो हो 25%. कारण तिकडचं बैल असा थोडासा पळाला की म्हणजे लगेच 5 लाख 10 लाख लगेच किंमत होते अशी. हो होते होते. आपल्या बैलांची नाही होते एवढी. कारण का आपल्याला एवढे कोण पैसे देतच नाही. नक्कीच. कारण आणि आपला पाखऱ्या बांड्या तर माती बंदर पण चांगलेच गाजवले. माती बंद पण ते जाम गाजवले. आणि समुद्र किनारी पण फायनलचा त्याला नाव ठेवलेलं आहे. हॅट्रिक पण केली. बिना पालोची मारली. आणि असं 3रा नंबर घेतलेलंच आहे काही. पाखऱ्या सांगायला झालं तर एकदम म्हणजे कोणाला मारायला पण जाणार एकदम शांत. शांत एकदम. कोण घरचा मेंबर आमचा तो. नाही अनोळखी व्यक्ती जरी जवळपास गेला तरी कोणाला नाही मारत. मान पण नाही हलवणार साधं. अजिबात नाहीये. आणि चिखलीमध्ये तर आपली कायम नंबरात असायची गाडी ना? कायम नंबर. चिखली पळी बंदर आणि अष्टमीला पण 3-4 बंदर आपले कायम गाजवले. म्हणजे डबल फिरून नंबर आला होता. हो हो. कुठे? चिखलीला झेंडा वलसा मारायला गडबड झाली. परत जाऊन झेंडा मारून 3रा नंबर केला. 3रा नंबर. हा आणि आपण जेजुरीला पण घेऊन गेला होता ना? हो. इथं हॅट्रिक करायची होती 15ला. तर खंडोबाला हाक मारली आज जेव्हा हॅट्रिक होऊ दे आपली. खंडोबाने ऐकलं आमचा. आम्ही जेजुरीला जोडी घेऊन गेलो. म्हणजे आपल्या एरियामधली पहिलीच जोडी गेली होती. हो, आपल्या पहिली जोडी गेली. तर नक्की शुभेच्छा शर्यतीसाठी.